कुठलीही मालमत्ता निर्मितीसाठी जर तुम्ही कर्ज काढत असाल, म्हणजे मग ते राहत्या घरासाठी असेल, दुकानासाठी असेल, तुमच्या व्यवसायासाठी, तर ते निश्चितच चांगलं आहे. म्हणजे तुम्ही एकीकडे कर्ज घेऊन त्या कर्जाच्या रकमेतून तुम्ही तुमची मालमत्ता निर्माण करीत असता. एवढंच नव्हे तर तुम्ही त्या मालमत्तेचे एकीकडे मालकही असता आणि दुसरीकडे उपभोक्ते पण असतात. कारण जी आपली मालमत्ता आहे, ज्याच्यावर आपण कर्ज घेतलेले आहे, ती गहाण पडलेली आहे, ज्या बँकेकडून किंवा ज्या वित्त संस्थेकडून आपण कर्ज घेतलेले आहे. पण तरीही तुम्ही तिथे विनासायास राहू शकत असतात, कारण तुम्ही दर महिन्याला जे EMI भरता ते EMI सुरळीतपणे जात असतात. बरोबर. तर मुळात आपल्याला आपण कर्ज कुठलं घेतलंय? मालमत्ता निर्मितीसाठी घेतलंय का आपला जो बेसुमार होणारा जो क्रेडिट कार्डवरचा जो खर्च आहे, बरोबर, आणि त्या क्रेडिट कार्डवरती उचललेली जी रक्कम आहे आपण रोख स्वरूपात, त्याचे हप्ते भरण्यासाठी आपण EMI लावून घेतले आहेत का? या दोन कर्जांमध्ये खूप मोठा फरक आहे. या दोन EMI मध्ये मोठा फरक आहे. तर ही जी जर समजा तुम्ही अधिकाधिक स्वरूपामध्ये जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर निश्चितच तुम्हाला एक शिस्त लागण्याची गरज आहे.